हा प्रवेश होत असताना आपण दुसरी उमेदवारी जाहीर करू असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। याआधी शिंदेच्या शिवसेनेमध्ये असलेले आढळराव पाटील लोकसभा निवडणुकीतल्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत। शिरूरची जागा राष्ट्रवादी लढवणार आहे आणि त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। ज्यांचं आगमन होते किल्ले शिवनेरीचे सिलेदार अर्थात जुन्नर 2019 मध्ये लोकप्रिय राष्ट्रवादीच्याच अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांचा पराभव केला होता आणि आताही शिरूरमधून आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना या ठिकाणी रंगणार आहे। रवींद्रजी करंजकले, लक्ष्मणराव काचोळे, सुनीलजी बानखेले, प्रकाशजी वाडेकर, संतोषजी डोके, रवींद्र करंजकले, शिवाजी राजगुरू, प्रकाशजी वाडेकर, लक्ष्मणराव काचोळे, सागरजी काजळे, स्वप्नील बाबा बेंडे, मालतीताई थोरात, महेश डमडे, आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। मीराताई बानखेले, राष्ट्रवादीचं घड्याळ आढळराव पाटलांनी हाती बांधलंय। शिरूरमधून त्यांची उमेदवारी जाहीर होणार आहे। घड्याळाच्या चिन्हावर आढळराव पाटील शिरूरमधून लढतील। अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील असा सामना शिरूरमध्ये रंगणार आहे। मल्हारी काळे, सचिन वाबळे, कविताताई टावरे, किरण राजगुरू, देवराम गावडे, याआधी अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांचा पराभव केला होता। संगीता किरवे, गणेश मोर्डे, विजय घोडेकर, भाऊ सावंत, मिलिंद काळे, देवराम गावडे, शिवाजी गावडे, पीटी बांगर, पीके बोराडे, अशोक थोरात। बैलगाडा शर्यती संदर्भामध्ये सातत्याने पाठपुरावा करणारे आढळराव पाटील यांनी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। शिरूरमधून त्यांची उमेदवारी जाहीर होणार आहे। रामू जाधव, कल्पेश बानखेले, अनिल भीषण थोरात, अर्चना विशाल जाधव, कविता नवनाथ टावरे, राणी वैभव कैरे, कमलताई सुकर, अमोल कोल्हे यांच्या पुढे आढळराव पाटील चांगला आव्हान उभा करू शकतात। संजय भोर, अनुसू रामभाऊ शिंदे, नवनाथ थोरात, बाळासाहेब शिंदे, महेश थोरात, प्रदीप गोडेकर, प्रदीपजी शिंदे, कौस्तुभ शिंदे, राष्ट्रवादी फुटल्यानंतर विशाल मोर्डे, सविता अमोल कोल्हे हे शरद पवार गटामध्ये गेले आणि त्यामुळे कांचन काळोखे, सिंधू आढळराव पाटील हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि इथून ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर चंद्रकांत आमोणकर, निवडणूक लढवणार आहे। नितीन थोरात, संदीप जिंद्रे, सुरेश किरवे, खंडू कोकणे, मधुकरजी बारवे, खंडू कोकणे, संतोष मोर्डे, रत्नाकर चिखले, शिवाजीराव आढळराव पाटलांना त्या ठिकाणी अमोल कोल्हेंवर प्रवाहाचं उत्तर काढण्याची संधी मिळाली। जाधव, सुनील गवारी, बबन नारायण गव्हाणे, लौकिक खंडागळे, गणेश मुरलीधर शेवाळे, आढळराव पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर होणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये असलेली नाराजी दूर करण्यात अजित पवारांना यश आले। सोमनाथ बेके, सतीश बानखेले, आशिष लोंढे आणि त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रवेशाचा मार्ग देखील मोकळा झाला। आकाश मोर्डे, संकेत मोर्डे। शिरूरमध्ये ही थेट लढत होईल आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे। बाळासाहेबजी कातळे, दत्ताशेठ भालेराव, अक्षय मोर्डे, अजय थोरात, रोशन अरुण थोरात, माऊली लोखंडे, अरुण थोरात, प्रकाश थोरात, सुशांत जाधव, सुशांत रोकडे पाटील यांच्यासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे शिरूरमधली ही लढत तसं पाहिलं तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होणार आहे। फक्त फरक एवढाच असेल की अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी। बायाळ, स्वप्नील निगोट, अक्षय रेणके, शरद भोर, गणेश थोरात, भीमराव दत्तात्रय कोकणे, विजय आमोणकर, सुनील भाऊ बानखेले, शिवाजीराव राजगुरू, अभिजित सयाजी काळे, शिवाजीराव कडाळे। याआधी शिवसेनेमध्ये असलेले त्यानंतर शिंदेसोबत शिवसेनेमध्ये गेलेले आढळराव पाटील आणि आता लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करंजकले, अभिजित बोराटे, हडपसरचे, त्याचप्रमाणे प्रकाशजी वाडेकर अशा शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश झालेला आहे। अक्षय रेणके 2019 मध्ये अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यामध्ये अजित पवारांचा मोलाचा वाटा होता। आता स्वतंत्रपणे अमोल कोल्हेंनाही निवडणूक लढवायची आहे, त्यासाठी त्यांनी आपला प्रचार देखील सुरू केला। शिरूरमध्ये तुल्यबळ असा हा उमेदवार असणार आहे आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे।